आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा। अंधेकर गँग गेल्या 4 दशकापासून नानापेठ परिसरात आपली दहशत निर्माण करणाऱ्या अंधेकर टोळीचा इतिहास हा रक्तरंजितच आहे। तुम्ही दुसऱ्याचे रक्त काढले तर तुमचे कोणते रक्त काढल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले जाते। वनराज अंधेकर याच्या निर्गुण खुनाने हे वचन पुन्हा एकदा प्रत्ययास आले। अंधेकर कुटुंबाचा इतिहास असाच रक्तरंजित आहे। पुणे शहरात पूर्वी अनेक छोट्या मोठ्या टोळ्या होत्या। त्यात बाळकृष्ण उर्फ बाळू अंधेकर याची टोळी होती। मटका, जुगार, गावठी दारूची विक्री करून त्यातून पैसा कमावणे हे प्रामुख्याने या टोळ्यांचे उद्योग असत। या टोळ्या एकमेकांवर हल्ला करण्यासाठी सायकलची चैन, तलवारी, रामपुरी चाकू, सोडा वॉटरच्या बाटल्या यांचा वापर करीत असे। अंधेकर आणि माळवदकर यांची सुरुवातीला एकच टोळी होती। वादातून प्रमोद माळवदकर वेगळा झाला। 1980च्या दशकात बाळू अंधेकर आणि प्रमोद माळवदकर या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली। अंधेकर टोळीने प्रमोद माळवदकर याच्या वडिलांचा खून केला। त्याचा बदला घेण्यासाठी माळवदकर टोळीने शिवाजीनगर येथील कोर्टाच्या आवारात बाळू अंधेकर याचा 17 जुलै 1984 रोजी खून केला। त्यातून या दोन टोळ्यांमधील गँगवार आणखीनच भडकले। पुणे शहरातील आत्तापर्यंतचे हे भीषण गँगवार होते। या गँगवारमध्ये 6 गुंड मारले गेले होते। जवळपास 10 वर्ष हे गँगवार अधूनमधून डोकेवर काढत होते। तर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने काळेवाडी येथे 19 नोव्हेंबर 1997 रोजी पहाटे प्रमोद माळवदकर याचा एन्काउंटर केला। या चकमकीत तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकाच्या दंडाला गोळी चाटून ते जखमी झाले होते। प्रमोद माळवदकर याच्या मृत्यूनंतर माळवदकर टोळी जवळपास नामशेष झाली। त्यातून माळवदकर अंधेकर टोळी युद्ध थांबले असले तरी अंधेकर टोळी मात्र वेगाने वाढू लागली होती। बाळू अंधेकर याच्यानंतर सूर्यकांत उर्फ बंडू अंधेकर याच्याकडे अंधेकर टोळीची सूत्रे गेली। इतके दिवस केवळ गुन्हेगारी विश्वातच ही टोळी आपले वर्चस्व राखून होती। 1997 मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकीमध्ये अंधेकर टोळीने थेट राजकारणात प्रवेश केला। या टोळीशी संबंधित 4 जण निवडून आले होते। त्यातून पुढच्याच वर्षी 1998-99 मध्ये वत्सला अंधेकर यांची पुण्याच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती। वत्सला अंधेकर या अक्का म्हणून ओळखल्या जातात। राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रातील आपल्या निकटवर्तीयांशी संबंध कमी केले, पण अंधेकर बंधूंचे वर्चस्व वाढत होते। त्यातूनच कोणी विरोध केला तर त्याला मारण्यासाठी गुंड पाठवणे, त्यासाठी सुपारी देणे असे प्रकार अंधेकर टोळी। त्यातूनच फरासखाना पोलीस ठाण्यातील एका खून प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू अंधेकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती। त्यानंतर काही काळ अंधेकर टोळीचं वर्चस्व कमी होऊ लागलं। बंडू अंधेकर राहत असताना त्याचा मुलगा वनराज व कृष्ण हे टोळी चालवू लागले। त्यातूनच मग त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली। अंधेकर टोळीवर नियंत्रण आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहिला। त्यातूनच वनराज आणि कृष्ण अंधेकर या 2 भावांना 2009 मध्ये एकाच वेळी तडीपार करण्यात आले होते। वनराज अंधेकर याचे चुलते उदयकांत अंधेकर हे 1992 मध्ये नगरसेवक झाले होते। वनराज अंधेकर याची आई राजश्री अंधेकर ह्या 2007-2012 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। वनराज अंधेकर हाही 2017 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आला होता। बंडू अंधेकर हा जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आल्यावर अंधेकर टोळीचे वर्चस्व पुन्हा वाढू लागले। त्याचवेळी इतर टोळेही आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले होते। त्यामुळे या टोळ्यांचा अंधेकर टोळीशी संपर्क सुरू झाला। त्यातून खुनाचा प्रयत्न, हाणामारी, खंडणी, वसुली असे गुन्हे दाखल होऊ लागले। त्यातून बंडू अंधेकर याच्यावर किमान 3 वेळा मोक्का कारवाई करण्यात आली। इतर टोळीवर अनेक गुन्हे दाखल झाले तरी त्यांच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी नागरिक पुढे येत नाही। आलेच तर कोर्टात ते टिकत नाही। त्यामुळे अनेक खटल्यांमध्ये त्यांची पुराव्याअभावी सुटका होते। अंधेकर टोळीने नव्याने आलेल्या अनेक टोळ्यांशी संघर्ष केला आहे। त्यात अतुल कुडले, सुरेश ठोंबरे या नव्या टोळ्यांचा समावेश आहे। अंधेकर टोळीने अनेकांना संपवले किंवा संपवण्याचा प्रयत्न केला, पण वनराज अंधेकर याचा खून हा त्याच्या कौटुंबिक वादातून झाला। इतर टोळ्यांबरोबर लढता लढता आता अंधेकर कुटुंबातील संघर्षाला तोंड द्यावे लागणार असे दिसून येते।